आता घरीच तयार होणार 10-26-26 आणि DAP खत. पहा सविस्तर माहिती. अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या SM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक व शेअरही करा. शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारामध्ये DAP आणि 10-26-26 या खतांची मोठी मागणी आहे, ज्यामुळे अनेकदा खतांचा तुटवडा जाणवतो किंवा त्यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या दिसतात. अशा वेळी कोणत्याही खतावर अवलंबून न राहता आपण इतर खतांच्या मिश्रणातून या खतांना उत्तम पर्याय घरच्या घरी तयार करू शकतो. या व्हिडिओमध्ये कृषी मित्र विशाल यांनी DAP आणि 10-26-26 ही खते इतर उपलब्ध खतापासून कशी बनवता येतात यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. जर तुम्हाला DAP खत बाजारात मिळत नसेल तर तुम्ही ट्रिपल सुपर फॉस्फेट TSP आणि युरिया यांचे मिश्रण वापरू शकता. TSP खतामध्ये 46% फॉस्फरस असतो आणि सोबतच 15% कॅल्शियम अतिरिक्त मिळते. एक बॅग TSP मध्ये 20 किलो युरिया मिसळल्यास तुम्हाला DAP मधील नत्र आणि स्फुरद इतकीच पात्रता मिळते. हे मिश्रण DAP पेक्षा स्वस्त पडते आणि जमिनीला कॅल्शियमचा पुरवठा झाल्यामुळे पिकांची वाढ अधिक जोमाने होते. 10-26-26 या खताला पर्याय म्हणून तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या 14-35-14 या खताचा विचार करू शकता. या खतामध्ये नत्र आणि स्फुरद प्रमाण 10-26-26 पेक्षा जास्त असते, मात्र पोटॅशचे प्रमाण कमी असते. हा पोटॅशचा अभाव भरून काढण्यासाठी 10-35-35 च्या बॅगामध्ये 10 ते 20 किलो MOP पोटॅश मिसळल्यास 10-26-26 पेक्षा अधिक शक्तिशाली आणि गुणकारी खत तयार होते. हे कॉम्बिनेशन पिकांच्या संतुलित वाढीसाठी अत्यंत प्रभावी आहे. खते स्वतः तयार करताना केवळ नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा विचार न करता दुय्यम अन्नद्रव्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट SSP आणि पोटॅश यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करूनही आपण अनेक संयुक्त खतांची गरज पूर्ण करू शकतो. मिश्र खतांच्या तुलनेत संयुक्त खतांच्या प्रत्येक दाण्यात सर्व अन्नद्रव्ये असतात. हा मुख्य फरक असला तरी योग्य पद्धतीने केलेले कॉम्बिनेशन्स पिकांच्या उत्पादनात कोणतीही घट येऊ देत नाही. अशा प्रकारे खतांचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना पैशाची मोठी बचत होते आणि वेळेवर खत न मिळाल्यामुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान टाळता येते. बाजारातील तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि खतावरील खर्च कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणे आवश्यक आहे. केवळ ब्रँड आणि नावाच्या मागे न धावता खतामधील घटक तपासून त्यांचे मिश्रण वापरणे हा आधुनिक शेतीतील एक महत्त्वाचा आणि फायदेशीर बदल ठरू शकतो.